आताची ही दृश्य पाहतोय या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा विसर्जित होणार आहे। थोड्याच वेळात आता या ठिकाणी विसर्जन लालबागच्या राजाचं होणार आहे। आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय। लालबागच्या राजासाठी यंदा नव्या अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यावरून विसर्जन केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। माझ्या सहकारी मेघना घाग माझ्यासोबत या ठिकाणी फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मेघना, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येने आपण भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहतोय। विशेष म्हणजे यावेळेस अत्याधुनिक अशा तराफ्याचा वापर खरं तर विसर्जनासाठी होणार होता आणि विशेष वैशिष्ट्य या तराफ्याची होती। त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजाच्या विसर्जनासाठी 360 डिग्री फिरणारा हा तराफा आणि स्कुबा डायव्हर्सही सज्ज झाल्या। मात्र अनेक अडचणी खरं तर लालबागच्या राजाची ही मूर्ती या तराफ्यावर चढवण्यास आपल्याला पाहायला मिळतात। अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती काही केल्या तराफ्यावर चढत नाहीये। अनेक अडचणींचा सामना खरं तर या कार्यकर्त्यांना करावा लागतोय। कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी चिंता देखील निर्माण झाली होती, कारण दरवर्षीचे एक प्रोसिजर असते, एक प्रक्रिया असते गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी, मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी। ते सुरळीत पार पडावे यासाठी तराफा हा खरं तर विशेष जो भाग असतो, महत्त्वाचा पार्ट जो आहे या तराफ्याचा असतो विसर्जनच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये। मात्र तराफाच काम करत नसल्यामुळे अत्याधुनिक असा हा तराफा होता। सर्वांचं लक्ष होतं की कशा प्रकारे काम केलं जाईल, जशी हवी तशी मूर्ती खरं तर आपल्याला वळवता आली असती या तराफ्यावरून। मात्र कदाचित काही अंदाज चुकला असावा आणि हा तराफा जसा हवा होता तसा काम करत नाहीये। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत। नीलम, मेघना, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समुद्रात आणल्यानंतर लालबागच्या राजाला या ठिकाणी आरती सुद्धा केली जाते। मात्र काही या अडचणींमुळे आता आरती सुद्धा या ठिकाणी विलंबली आहे। आरती होणार आहे की नाही त्या संदर्भात काय माहिती आहे? अनेक प्रयत्न खरं तर नीलम केले जात आहेत। आता प्रशासनाच्या वतीनं देखील जी काही टीम आहे ती त्या ठिकाणी उपस्थित आहे। टीम आता पुढे सरसावलेली आहे। हळूहळू करून मूर्ती आता ती समुद्रात आत नेण्याचा प्रयत्न केला जातोय। कार्यकर्ते देखील आहेत, स्वतः उद्योजक अनंत अंबानी देखील या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। काही क्षणानंतरच या आरतीला सुरुवात होईल। आतमध्ये कदाचित अनेक सुरक्षा व्यवस्था त्या अनुषंगानं पाहिली जाईल आणि त्यानंतर या आरतीला सुरुवात होईल आणि खरं तर विसर्जन गणपती बाप्पाचं होईल। नीलम जी, नक्कीच धन्यवाद मेघना, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय यंदा नव्या अशा अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यावरून विसर्जन हे करण्यात येणार होतं। मात्र काही अडचणी या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतात आणि आता या ठिकाणी या तराफ्यावर न नेता या ठिकाणी आता आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या कमरे इतकं या ठिकाणी पाणी आणि आपण पाहतोय लालबागचा राजा हा हळूहळू या ठिकाणी पाण्यामध्ये आणताना पाहायला मिळतोय। मात्र जर हा तराफा असता तर एक वेगळीच या ठिकाणी आजची दृश्य आपल्याला पाहायला मिळाली असती। 360 डिग्रीमध्ये तराफा हा पाण्यात फिरणारा हा तराफा होता। मात्र या ठिकाणी काही अडचणी समोर येताना पाहायला मिळतात आणि आता आपण पाहतोय कार्यकर्ते या ठिकाणी चिंतेत आहेत। मात्र प्रयत्न सुरू आहे लालबागच्या राजाचं विसर्जन हे सुखरूप आणि सुरळीत व्हावं यासाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्त या विसर्जनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे अनंत अंबानी सुद्धा या ठिकाणी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत होते। गिरगाव चौपाटीवर सुद्धा ते या ठिकाणी बाप्पाला विसर्जनासाठी या ठिकाणी निरोप देण्यासाठी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक गणेश मंडळाचे गणपती सुद्धा या ठिकाणी बाप्पाचं या ठिकाणी त्यांचं विसर्जन होत आहे। समुद्रामध्ये भरती आहे आणि आता आपण पाहतोय समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊन आता या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन होणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी बाप्पाची आरती सुद्धा केली जाणार आहे। मात्र जो तराफा ज्याची वैशिष्ट्य आज या ठिकाणी या वर्षीची होती, जो अत्याधुनिक असा हा स्वयंचलित तराफा होता, त्याच्यावर बाप्पाला चढवण्यासाठी काही अडचण निर्माण झाली होती आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय बाप्पाला ज्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे जसा बाप्पाला आपण विसर्जित करतो त्याप्रमाणेच आता विसर्जित केलं जाणार आहे। काही जे सदस्य आहेत, मंडळातील कार्यकर्ते आहेत, त्यांना या ठिकाणी थोडी अडचण, थोडी नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र तरीसुद्धा एक जड अंतकरणाने बाप्पाला अगदी सुरक्षित आणि सुरळीत आपल्या गावाला पुन्हा पाठवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न या ठिकाणी आता या गणेश मंडळांकडून सदस्यांकडून केले जात आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त या गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळतोय। लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले पाहायला मिळतात।
काही बोटी या ठिकाणी या समुद्रामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी भरतीची ही वेळ आहे आणि यावेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊन आता या ठिकाणी हे विसर्जन आता पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय.